शुभ दुपार मैत्रिणीनो. झालं का तुमचं जेवण? मी पण आत्ताच फराळ केली. एकादशी आज, त्यामुळे आता 1-1:30 वाजता फराळ केली. माझे उपास पण असतात मैत्रिणीनो. शुक्रवार असतो, एकादशी असते, चतुर्थी करते आणि कुलदैवताचा रविवार असतो. पण मी कुठलाच उपास संध्याकाळी सोडत नाही. दुपारीच उपास सोडते, संध्याकाळी मी काय खात नाही. पण एकादशी दिवशी पण मी दुपारीच फराळ करते, संध्याकाळी खात नाही. एकच टाईम फराळ करते मी मैत्रिणीनो. तर मला भरपूर साऱ्या कमेंट आल्या, मला भरपूर सारे मेसेज आले. मला बऱ्याच जणांनी फोन केला की वाघजोईनी तुम्ही वजन कमी केलं, पण म्हणजे किती दिवस किती महिने लागले, तुम्ही किती महिन्यात तुमचं 10 किलो वजन कमी केलं. पण मी मी त्यांना बरेच म्हणजे ज्याचं फोन आले मी त्यांना सांगितलं की मी किती दिवस म्हणजे हे असं करते किंवा मी किती दिवस मला लागले वजन कमी करायला. हे पण मी त्यांना सविस्तर सांगितलं. तरी पण म्हटलं आता म्हणजे ज्यांनी कमेंट केल्यात ना, तर त्यांना उत्तर प्रत्येकाला रिप्लाय देण्यापेक्षा मला एक छोटासा व्हिडिओज बनवा 5-6 मिनिटाचा. तुम्हाला खरं सांगू का मैत्रिणींनो, वजन खूप फास्ट वाढतं पण वजन लवकर कमी होत नाही. हे मात्र पहिली गोष्ट आहे. कारण ना माझं 70 किलो वजन होतं. मी खूप प्रयत्न केले पण माझं लवकर वजन काही कमी झालं नाही. ज्यावेळेस मी जे असं तुम्हाला जे काल परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं ना, ते मी तसं केल्यावरच मला जरा तरी फरक पडला. आता तुम्हाला सांगते मी की तुम्ही म्हणताल ह्यात कुठलं औषध नाही काय नाही, तरी पण कसा काय फरक पडला. तर हो मैत्रिणींनो, मी संध्याकाळी 6 नंतर काही खात नाही, तुम्हाला सांगितलं ना. पण मला त्यातनंच जर काय वाटलं की बाबा भूक लागल्यासारखी, तर मी तुम्हाला सांगितलंय म्हणजे मुगाची डाळ शिजवून मी वरण पातळ करून ते पिते, किंवा मग मी काहीतरी असं सूप वगैरे किंवा असं काहीतरी मी संध्याकाळी पिते, किंवा लईच वाटलं तर मी एक फुलपात्रभर दूध पिते. म्हणजे असं काहीतरी केलं. पण ते मी माझ्या म्हणण्यानंच केलेलं मैत्रिणीनो, की म्हटलं बघू तरी काय होते. कारण का माहिती का, आपलं म्हणजे नवरात्र असते ना, त्यावेळेस मी एकच टाईम फराळ करायची मैत्रिणीनो. दुपारीच फराळ करायची. दुपार फराळ म्हणजे काय शाबू भगर असं नाही. मी म्हणजे भगर किंवा वरई, ही भगरलाच वरई म्हणतात. मग ते मी दळून आणलेली होती. मग त्यात एक बटाटा छोटा, थोडी हिरवी मिरची, थोडंसं दही, थोडं शेंगदाण्याचं कूट घालायची मैत्रिणीनो मी. आणि त्याचं एक छोटंसं थालीपीठ करायची आणि ते दह्यासोबत बटाट्याच्या भाजीसोबत मी ती खायची. दुपारीच पोट भरून खायची. मी संध्याकाळी खायचीच नाही, कारण एकतर उपास असल्यामुळं काय खाऊ वाटायचं नाही. आणि उपास असल्यावर तुम्हाला माहितीच आहे की सारखं तेच नाही खाऊ वाटत. मग त्यावेळेस ना, ज्यावेळेस मी उपास धरले होते त्यावेळेस माझं 70 किलो वजन होतं. आणि मला वाटतंय मी उपास झाल्यानंतर मी असंच काहीतरी दवाखान्यात मला कसं थकल्यासारखं वाटायला म्हणून गेले, तेव्हा मी बघितलं तर माझं 69 किलो वजन झालं. मग मी विचार केला, म्हटलं मी उपवास केले तर माझं 1 किलो वजन कमी झालं. 70च्या वर कधी जात नव्हतं, 70च्या आत बी कधी येत नव्हतं. मग मी विचार केला की बाबा आपण आता इथून पुढे एकच टाईम जेवायचं दुपारी. संध्याकाळी भूक लागली तर थोडंसं काहीतरी लिक्विड घ्यायचं. निव्वळच असं उपाशी राहायचं नाही मैत्रिणींनो. तुम्ही पोट भरून खा. मी म्हणत नाही की उपाशी राहून वजन कमी करा, असं नाही. फक्त मी माझं सांगते की मी संध्याकाळी 6 नंतर काही खात नाही. फक्त पिले तर मी पाणी, झोपेपर्यंत पाणी पिते. त्यातनंच वाटलं तर मी तुम्हाला सांगितलंय मी काय करते ते. आणि सांगायची दुसरी गोष्ट मैत्रिणींनो ना, आपल्या आहारात कांदा म्हणजे आपण काय ते सॉरी आपल्या आहारात ना काकडी, टोमॅटो, बीट, गाजर, पुन्हा दही. तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल तर अगदीच चांगलं. उकडलेले अंडी खा, चिकन खा, किंवा तुम्हाला जर नॉनव्हेज आवडतं फक्त तेलकट कमी खा, गोड कमी खा आणि जास्त मैद्याचे पदार्थ खाऊ नका. म्हणजे आता तुम्ही म्हणसाल हे काय, मी काय डॉक्टर आहे का? पण मी डॉक्टर नाही. पण तुम्हाला खरं सांगू का, कारण मी ती स्वतःवर आधी प्रयोग केला. मी स्वतः मी 1 वर्ष झालं तुम्हाला सांगितलं ना, मी मैद्याचा कुठलाही पदार्थ खाल्ला नाही. मी स्वीटमधलं काही 1 वर्ष झालं खाल्लं नाही. ना पाणीपुरी, ना मिसळपाव, ना काही नाही मैत्रिणीनो. मी परवा मिसळपावचा व्हिडिओ बनवला तर मी फक्त 2 पाव खाल्ले, तर मी दुसऱ्या दिवशी सुद्धा 2 वाजेपर्यंत जेवण केलं नव्हतं मैत्रिणीनो. कारण मला माहिती आहे की माझं वजन कमी व्हायला मला किती त्रास झाला, किंवा मी वजन कमी करताना मला सारखं असं वाटायचं, दुसऱ्या बघितल्यानं की असं वाटायचं बायका किती छान आहेत, किती नाजूक आहे ना, आपण किती बेडप आहे. पण ज्यावेळेस माझं हळूहळू वजन कमी व्हायला लागलं ना मैत्रिणीनो, तेव्हा मला इतकं भारी वाटायला लागलं, इतकं भारी वाटायला लागलं की मी ठरवलंच की आता काही खायचं नाही. जे आपल्या शरीराला पाहिजे तीच खायचं. तर मी उन्हाळ्यात ना 1 ग्लास दुपारी ताक प्यायची, 1 वाटी दही खायची मैत्रिणीनो जेवताना. काकडी खायची, गाजर खायची, बीट खायची. मी कधी-कधी ना बीट, अख्खं बीट अर्धं बीट घेत असते, थोडी काकडी घेते, थोडी गाजर घेते आणि मी त्याचा ज्यूस करून पण 1-1 ग्लास प्यायची मैत्रिणीनो. ताक तर मी अजून पण मी उपवास असला तर माझी 1 वाटी गच्च भरून दही असतं. कारण मी नॉनव्हेज काय खात नाही. फक्त मी खाते तेवढी देशी अंडी. ती पण आठवड्यातनं एकच दिवस खाते. मंगळवारी जर कुठला काय वार उपास आला तर मी मंगळवारी पण मैत्रिणीनो खात नाही. आणि सांगायची तुम्हाला दुसरी गोष्ट म्हणजे, मी म्हणत नाही की मी उपाशी राहून वजन कमी केलंय. पण मी खाती पण दिवसभर जे काय असेल ते, सकाळी नाश्ता, दुपारी फुल जेवण.
आणि संध्याकाळी 6 नंतर मी काही खात नाही मैत्रिणी. मी खरं सांगते तुम्हाला. आणि लई आणि तुम्ही पण बघा तसं करून. आणि दुसरी गोष्ट सांगायचा उद्देश म्हणजे मला भरपूर साऱ्या कमेंट आल्या आणि एवढा माझा तो म्हणजे व्हिडिओ व्हायरल झाला मैत्रिणींनो, काय विचारू नका. खूप एवढा व्हायरल झाला. मला एवढ्या कमेंट आल्या, एवढे फोन आले. वाघज वहिनी तुम्ही एवढ्या जवळ असून आम्हाला कधी सांगितलं नाही की मी हे वापरते, मी ती वापरते. तरी पण तुम्ही एवढं शेपमध्ये आला, एवढं वजन कमी केलं. आम्हाला तरी सांगायचं होतं की कसं असतं ना मैत्रिणींनो, आपलं ज्ञान दुसऱ्याला सांगायला गेलं ना, ती काय म्हणते आधी 70 किलोच्या लोकांना ज्ञान शिकवते वजन कमी करा. त्यामुळे मी असं ठरवलं की आधी स्वतः वजन कमी करायचं आणि मग सांगायचं की मी कसं वजन कमी केलं ते. आणि मी खरंच तुम्हाला आणि माझं सांगायचा उद्देश म्हणजे कसा होता मैत्रिणींनो, की एक वजन जर वाढलं तर खूप त्रास होतो. कारण माझ्या पायाच्या टाचा आणि पायाचे पंजे खूप दुखत होते. आणि मी माझ्या फॅमिली डॉक्टरांना दाखवलं होतं पायाचं पंजा आणि टाचा. तर ते म्हणले काकू तुमचं बसून काम आहे मशीनवरचं, त्यामुळं आणि तुमचं वजन पण खूप वाढले आणि तुमची उंची खूप कमी आहे. माझी 5 फूट उंची आहे आणि माझं 70 किलो वजन. त्यामुळं माझ्या वयानुसार, उंचीनुसार आणि माझं वजन जास्त होतं आणि ते वजनाचा भार माझ्या पायावर पडायचा मैत्रिणीनो. त्याच्यामुळं ना माझ्या टाचा आणि पायाचे पंजे दुखायचे. सकाळी मी जर झोपेतनं उठले ना मैत्रिणीनो, तर मला बाथरूमला जर जायचं म्हणतं माझ्या दोन्ही डोळ्यातनं पाणी यायचं, एवढ्या टाचा आणि पायाचं पंजं दुखायचं. माझा नवरा मला म्हणायचा, तू एवढं तुझं लहान वय, तू ह्या वयात तू असल्या अवस्था करून घेतली, स्वतःकडे जरा थोडं लक्ष दे. तेव्हा पण मी ठरवलं की म्हणलं बाबा काय तर केलं पाहिजे आपण हे. म्हणजे तर मी फिरायला, तर मी तुम्हाला खोटं नाही सांगत मैत्रिणींनो, मी 3 ते 4 वर्ष झालं दररोज मी पहिलं 4 किलोमीटर फिरायची सकाळी. सकाळी 4 किलोमीटर फिरायची. आता मी 2 तर किलोमीटर फिरते. मी पहिलं 4 किलोमीटर फिरायची मैत्रिणींनो. हे खायला नको, ते खायला, पण मला काही फरक पडला नाही. पण मी संध्याकाळी फुल जेवण करायची. त्यामुळं मला वाटते माझ्यात काय फरक पडला नसेल. पण मला मी ज्यावेळेस नवरत्न तर माझं 20 वर्ष झालं आहे. पण कधी असं वाटलं नाही की मला त्याच्यामुळं झालं असेल. पण नवरत्नात मी एकच टाईम फराळ करायचे. त्याच्यामुळं मला लक्षात आले की आपण एक टाईम जेवलेलं संध्याकाळी काय आपण खाल्लं नाही, थोडंसं दूध वगैरे घ्यायचं. त्याच्यामुळंच आपलं वजन कमी झाले. म्हणलं करून तर बघूया. आणि मी ते खरंच केलं मैत्रिणींनो. आणि माझं 1 महिन्यात 1.5 ते पावणे 2 किलो वजन कमी झालं मैत्रिणींनो. माझं 10 किलो वजन कमी करायला मला 6 ते 7 महिने गेले. पण आता माझं करेक्ट 12 किलो वजन कमी झाले. माझं 70 किलो वजन होतं. मी आता बरोबर 58 किलो माझं वजन आहे मैत्रिणींनो. आणि माझा पहिला मी फोटो साडीवरचा पण ठेवते म्हणजे टायटलला, आणि माझा ड्रेसवरचा पण फोटो ठेवते. मला दोन्हीत फरक सांगा मैत्रिणींनो कमेंट करून. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि मला सपोर्ट करा. धन्यवाद.